नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपले माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तूर खुडणी केलेली आहे, तर फवारणी आवश्यक आहे की नाही आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तूर शेंडी खुडणीनंतर फवारणी करावी की नाही करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तर नवीन शेतकरी जर असेल आपल्या चॅनलवर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, ही माझी तूर आहे. 3 एकर तूर आहे आपली शेतकरी मित्रांनो. बघा, तुम्हाला तूरच तूर दिसेल आणि पोट्यामध्ये तणकटही दिसेल. सध्याच आपल्या तुरीचं वय शेतकरी मित्रांनो 57 दिवसाचं झालेलं आहे आणि आपली आत्ताच निंदन झालेलं आहे. बघा, पूर्ण तास आपण निंदून काढलेले आहे, पोट्या तसाच ठेवलेला आहे. तर पुढील नियोजन आपलं आहे मिरा 71 तणनाशक आहे. पुढील नियोजन पाऊस आल्यानंतर जमिनीत ओलावा कमी आहे, त्या कारणाने आपण तणनाशक मारलेले नाही. रिझल्ट मिळत नाही ओलावा नसल्याच्या कारणाने. आता 1-2 दिवस झाले थोडासा शिरवा आलेला आहे, जमीन ओलील झालेली आहे, तर तणनाशक आपले जमणार. तर पुढील नियोजन आहे मिरा 71 तणनाशक फवारणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला विषय होता तूर खोडणीनंतर फवारणी करावी का. बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तूर खोडणी केलेली आहे. ज्या शेतकऱ्याची तूर खोडणी योग्य आहे तर तूर खोडणी केलेली आहे. शेंडी खोडणीनंतर काय काळजी घ्यावी हे सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. शेंडी खुडल्यामुळे झालेल्या जखमावर सतत पाऊस, जास्त आर्द्रता असेल तर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढू शकतो शेतकरी मित्रांनो. बघा, वातावरण कसं आहे, ढगाळ वातावरण आहे आणि काही काही ठिकाणी पावसाची फवारणीही चालू आहे. या परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी तूर खुडणी केली तर ज्या काही जखमा होतात शेतकरी मित्रांनो, त्याच्यावर सतत वातावरणावर ढगाळ वातावरण, पाऊस येत असेल तर आर्द्रता असेल तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पिकात रोगाची लक्षणे नसतील, पिकात जर रोगाचे लक्षणे नसतील आणि हवामान कोरडे असेल तर केवळ शेंडी खुडली म्हणून लगेच बुरशीनाशक फवारणी करण्याची काही गरज नाही शेतकरी मित्रांनो. हवामान मोकळे आहे, सूर्यप्रकाश आहे, हवा खेळती आहे आणि वातावरण नाही आहे, ढगाळ वातावरण नाही आहे आणि झकास सूर्यप्रकाश आहे, तर अशा वातावरणात जर तुम्ही तूर खोडणी केलेली असेल तर बुरशीनाशकची फवारण्याची काही आवश्यकता नाही. हे बघा, माझी अंकुरची चारू तूर आहे आणि मी शेंडी खुडणी केलेली नाही. कारण की का नाही केली, कारण की सतत ढगाळ वातावरण आहे. यावर्षी वातावरण पिकासाठी पोषक नाही आहे शेतकरी मित्र. हा अंदाज पाहून मी शेंडी खुडणी केलेली नाही. समोर कोणता परिणाम होईल आपल्या तूर पिकावर ह्या अंदाज लक्षात घेऊन आपण यावर्षी तूर खुडणी केली नाही. परंतु बरेचसे शेतकरी तूर खुडणी करतात, त्यांना त्या तूर खुडणीचा अनुभव आहेत आणि बरेचसे जमीन पाहून तुरीचं उत्पादनही मिळते शेतकरी मित्र. प्रत्येक शेतकऱ्यांची अवस्था व्यवस्था वेगवेगळी आहे शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केले, तुरीचं फवारणी जर केली तर नक्कीच आपल्या तुरीचं उत्पादन होईल शेतकरी मित्रांनो. पण शेतकरी मित्रांनो, सतत पाऊस, ढगाळ वातावरण, शेतात जास्त आर्द्रता असेल तर रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणीचा विचार करता येतो शेतकरी मित्रांनो. तुरीवर करपा, पानावरील डाग, बघा, तुरीवर करपा, पानावरील डाग जर असेल शेतकरी मित्रांनो, मोर रोग किंवा शेंगा फांद्यावर बुरशीची लक्षणे दिसत असल्यास फवारणी अधिक महत्त्वाची आहे. जर तुमच्या तुरीच्या पानावर जर शेतकरी मित्रांनो डाग असेल, छिद्र असेल तर फवारणी आवश्यक आहे. आणि वातावरण कसं आहे, ढगाळ वातावरण आहे शेतकरी मित्रांनो. पाऊस येतो जातो, काही भागात रिमझिम पाऊस आहे. संध्याकाळी 4-4:45 वाजताच्या दरम्यान चांगला शिरवा येतो आणि निघून जातो. असा लागता पाऊस येत नाही. तर हा अंदाज लक्षात घेऊन शेंडी खुडणी करावी, अन्यथा टाळावी शेतकरी मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, तुरीवर करपा, पानावरील डाग, मर रोग किंवा शेंगा बुरशीचे लक्षणे दिसताच फवारणी करावी. फवारणी करताना लेबरवर जे काही औषध आणता शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुरीसाठी शिफारस असलेल्या बुरशीनाशक आणि त्याची योग्य मात्रा वापरा. शेंडी खुडणी केल्यानंतर जखमावर हाताने चोळणे किंवा अनावश्यक औषधीचा मिश्रण प्रयोग करणे टाळा शेतकरी मित्रांनो. तर बघा,
आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कीड बुरशी दोन्ही समस्या असतील तर औषधाचे मिश्रण करण्यापूर्वी त्याची सुसंगतता तपासणे खूप महत्त्वाचे आहे. बरेचसे शेतकरी मित्र औषध आणतात आणि मिक्स करतात, तर त्या औषधीचा कोणत्या औषधामध्ये मिक्स होतात हे माहिती असणे फार आवश्यक आहे. नाहीतर वेगवेगळी औषध आणायची, वेगवेगळी बकेटीमध्ये मिश्रण तयार करायचं, तर फवारणी करावी. तर तुम्हाला माझा या 57 दिवसाचा कालावधी असलेला प्लॉट तुरीचा कसा वाटला शेतकरी मित्रांनो? की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या तुरीचं व्यवस्थापन वातावरणानुसार, आपल्या जमिनीनुसार नक्की करावे शेतकरी मित्रांनो. असं काही जरुरी नाही की बा आपण शेडी खुडणी केलीच पाहिजे आणि आपल्याला शेडी खुडणी केल्यानंतर चांगले उत्पादन होईल, असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो. विषय हा आहे, शेंडी खुडणी केल्यानंतर त्या पिकाला त्या व्यवस्थित त्या अवस्थामध्ये निसर्गाचं पोषक वातावरण जर मिळालं, त्या उत्पादनात वाढ होते. आणि शेंडी खुडणी केली, आपण खत दिलं, फवारणी दिली, पोषक वातावरणच नसलं, ढगाळ वातावरण असलं, सूर्यप्रकाशच नसला, नुसता पाऊसच असला, तरी पिकात विशेष काही बदल दिसणार नाही शेतकरी मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. कारण की शेंडी खुडणी करत असताना वातावरण आणि आपल्या पिकाला काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, शेंडी खुडणीनंतर आपलं पीक आपल्यासोबत काय बोलत आहे, हे माहिती आणि हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. आता शेंडी खुडणी केली बा आपण, आता चांगले ब्रँचेस येईल, चांगले फांद्या येईल, बुडाचा आकार वाढेल, असं काही नाही शेतकरी मित्रांनो. आपण जे काही करतो आपण आपल्या शेतामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या परिस्थितीमध्ये, त्या वातावरणामध्ये ते पीक आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि ह्या आपली अंकुचित चारू तूर आहे. नुसतं शेंडी खुडणी केली म्हणून लगेच फवारणीची काही आवश्यकता नाही, परंतु ढगाळ वातावरण असेल, नुसता पाऊस असेल, शेतात जास्त आर्द्रता असेल, एक फवारणी आवश्यक आहे. तर आपली पुढील नियोजन शेतकरी मित्रांनो, तणनाशकाची फवारणी आहे. पाऊस आलेला आहे, इकडे साधारण पाऊस आहे, जमीन ओली आहे, बघा जमीन ओली आहे, जमीन ओली आहे, तर आपलं तणनाशक मिरा 71ची तणनाशक आहे. तर मी हे तण का वाढू दिलं, कारण की आपण तणनाशक मारल्यानंतर याचं खत तयार करायचं आहे शेतकरी मित्रांनो. जे काही समोर यंदा कसं आहे शेतकरी मित्रांनो, यंदा पाऊस कमी आहे, पाऊसच नाही आहे. जर आपण याच्यात तणनाशक मारलं, वरचं पूर्ण तणकट मरून जाईल आणि याचे काही जे बूड आहेत शेतकरी मित्रांनो, बूड, आणि साधारण जरी पाऊस आला, जागचं पाणी जाग्यावर मुरणार आणि तुरीला शेवटपर्यंत पाणी मिळणार शेतकरी मित्रांनो. आणि जे काही सेंद्रिय कर्ब आहे शेतकरी मित्रांनो, या ज्या तणकडाचे मुळा आहे हे सडणार आणि आपल्या पिकाला जमीन सेंद्रिय खताची होणार शेतकरी मित्रांनो. या तणकटाचंही आपण खत करू शकतो शेतकरी मित्रांनो. हे तणकटच जमिनीमध्ये जर सडले, याचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि आपल्या पिकाला आपली माती सुपीक बनते. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. पुढील काही नियोजन आपण याच्यात तणनाशक मारणार आहोत आणि वाही करणार नाही. वाही जर केली, आता बरेचसे शेतकरी म्हणतात वाही करा ट्रॅक्टरच्या सहाय्याने. जर वाही केली शेतकरी मित्रांनो, आपलं तूर पीक वाढलेलं आहे, 2.5-3 फूट झाले, याच्या मुळ्या दूरपर्यंत पोहोचतात. लहान ट्रॅक्टरने वाही केली, हवा लागतात मुळाला आणि मुळ्या ढिला होतात, तुरीची वाढ खुंटते. बरेचसे शेतकरी मित्र ट्रॅक्टरद्वारे, रोटावेटरद्वारे वाही करतात. तो एक खर्चच आहे शेतकरी मित्रांनो आणि तणनाशकाचाही खर्च आहे. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो, योग्य काय राहील. खर्च दोन्ही आहे, पण वाही केल्यानंतर पुन्हा तणकट येईलच, वाही केल्यानंतर पुन्हा तणकट येईलच, पण तणनाशक मारणीनंतर पुन्हा तणकट येणे नाही. आता तणकटाची चादर पसरलेली आहे, आता याच्यावर जर मी तणनाशकची फवारणी केली तर पुन्हा दुसरं तणकट यायला जागा नाही. तर तुम्ही शेंडी खुडणी केली का, तुम्ही तूर पिकाला खत दिले का,
फवारणी केली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.